करण्यासाठी त्यांना मी आमंत्रित करते। जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया। सन्माननीय सर्व नेतेगण, उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, पत्रकार मित्र, वेळ फार कमी आणि तेवढ्यात खुलासा करणं जरी शक्य नसेल तरी ज्या काही 30-32 सदस्यांनी आमच्या गटात भाग घेतला होता, महत्त्वाचं पहिल्यांदाच मला ज्या काही सूचना बाहेरच्या गटांमधून आल्या असतील असा मी अंदाज लावतो। कारण माझ्या गटात काहींनी मंत्र्यांना पहिल्या सूचना केल्या, याचा अर्थ दुसऱ्याही गटांमध्ये आम्हालाही सूचना झाल्या असतील असं गृहीत धरतो। आणि त्याच पद्धतीनं आदरणीय अध्यक्ष साहेबांनी आपल्याला, दादांनी सुद्धा सुरुवातीलाच त्याचा खुलासा केला होता, मी त्या खुलाशात जाणार नाही। परंतु माझा विषय जो होता तो सामाजिक न्याय व सर्वसमावेशक असं राजकारण, तर त्यावर बोलत असताना बाबा आत्रामांनी उल्लेख केला का थोडंसं प्रादेशिक जो काही समतोल असावा त्या बाबतीत थोडा उल्लेख केला। तो इथून सुरुवात झाली की आज नागपूरमध्ये कार्यक्रम होतो। थोडंसं नागपूर आणि विदर्भ गोंडराजे यांच्याशी जास्तीचा जोडलेला हा परिसर आहे, म्हणून त्याचाही उल्लेख कुठंतरी विदर्भात होत असताना, कार्यक्रम होत असताना झाला पाहिजे अशी त्यांची सूचना होती। बडोले साहेबांनी सुद्धा शैक्षणिक कशा पद्धतीनं काही बदल करणं गरजेचे आहे त्याच्याही सूचना त्यांच्या अनुभवातून त्यांनी सांगितल्या। भुजबळ साहेबांनी येऊन सामाजिक काही सूचना त्या ठिकाणी केल्यात। अशा 30-32 लोकांकडून ज्या काही सूचना अतिशय महत्त्वाच्या आल्यात त्याचं निश्चित मी एकत्रितरित्या पक्षप्रमुखांना त्या ठिकाणी ते देण्याचा प्रयत्न निश्चित करेल। त्यात सामाजिक न्याय विभागात 12 बलुतेदार, आदिवासी मागासवर्गीय यांचं जर पर्सेंटेज बघितलं तर ते आपल्याला कागदावरचं मिळतं, कधीतरी मतांमध्ये सुद्धा मिळतं। कधीतरी का म्हणतो मी का ग्रामपंचायत जेव्हा निवडणुका लागतात त्यावेळेला मतदान हे 95% पर्यंत होतं आपल्या पक्षाला। म्हणजे आता मी सुद्धा जेव्हा निवडणुका लढवतो आणि प्रत्येकजण, तर माझी स्वतःची निवडणूक म्हणून पर्सेंटेज वाढतात, इतरांची निवडणूक लोकसभेला अगदी 70-75% पर्यंत आपण येतो, विधानसभेला पुन्हा आपण 80-85% पर्यंत जातो। याचा अर्थ कुठेतरी आपण स्वतःपुरतं करतो असा त्याचा अर्थ काढला तर वावगं ठरणार नाही, अशी माझी खंत मी या ठिकाणी मलाही मी व्यक्त करून घेतोय। विभागवार प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पदाधिकारी यांना जसं ग्रामपंचायत, सोसायट्या किंवा इतरही स्थानिक निवडणुका होतात त्यावेळेला सुद्धा पक्षप्रमुखांनी किंवा आमदार खासदार असतील त्यांनी त्याही ठिकाणी थोडंसं लक्ष घालणं, अशा पद्धतीची चर्चाही त्या ठिकाणी झाली। दादांनी केलेल्या सूचनेप्रमाणेच तांबोळी साहेबांनी आणि काही बाकीच्याही त्या आमच्या सदस्य मंडळींनी सांगितलं की मंत्री जेव्हा दौऱ्यावर जातात तेव्हा त्या प्रोग्राममध्येच घरून निघण्याच्या अगोदर जेव्हा आपण प्रोग्राम देतो त्याच वेळेला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी म्हणून 30 मिनिटाचा वेळ हा पहिला द्यावा, का जेणेकरून सगळ्या जिल्हाभरातल्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्याची जाणीव होईल का कोण पक्षपदाधिकारी, त्याची ओळख किंवा त्याचं त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांपर्यंत गेल्यानंतर त्याला खाली काम करायला सोपं जाईल, अशा पद्धतीने सूचना त्या ठिकाणी केल्यात। प्रत्येक जिल्ह्यांमध्ये दुसरी फळी, तिसरी फळी, जसं आदित्यताईंनी सांगितलं तशी तिसरी फळी, चौथी फळी अशा फळी उभ्या झाल्या पाहिजेत का जेणेकरून आपल्याला भविष्यात जेव्हा कुठं पुन्हा पुढं जाण्याची वेळ येईल त्यावेळेला त्याचा उपयोग हा निश्चित पद्धतीने त्या ठिकाणी होईल। आणि म्हणूनच सामाजिक समतोल, पक्ष संघटन ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी
आपल्याला स्थलांतर थांबवणं तशी एक निकडीची गरज राहील. आर्थिक सक्षमता जेणेकरून बचत गट वगैरे असतील त्या माध्यमातूनही त्या ठिकाणी त्यांना सहकार्य होण्याची गरज आहे. आदिवासी आणि मागासवर्गीय भटक्या विमुक्त अशा राज्यातील साधारण प्रत्येक जिल्हावाईज पर्सेंटेज जर काढलं तर मला वाटते आपण जसं इलेक्शनच्या वेळेला खूप शोधून साधून ते लोक आणतो, परंतु इतर वेळेला त्यांचा कुठंच आपण सहभाग नोंदवत नाही, तर त्याही दृष्टीनं त्या ठिकाणी प्रयत्न करावा अशी माझी सूचना माझी आहे आणि अनेकांची त्या ठिकाणी त्याला सहमती आहे. त्यामुळे जे काही मुद्दे या ठिकाणी सगळ्या सदस्य मंडळींनी दिलेत, मग युवकांना प्राधान्य, युवतींना प्राधान्य किंवा विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमध्ये प्राधान्यानं आपण भाग घेतला पाहिजे, असे अनेक विषय त्या ठिकाणी दिलेत. त्याचं मी निश्चितच मुद्देसूद आपल्याकडे अहवाल सादर करतो. धन्यवाद.